राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन। आपल्या सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करतोय आपण। कालच्या चिंतनामध्ये 150 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार आपण केलेला होता। काम क्रोध वियुक्तानाम यतीनाम यतची तसाम असा 26 नंबरचा 5व्या अध्यायातील श्लोक आणि त्यावरच्या 3 ओव्यांचा विचार झालेला होता। नंतर आपण 27वा श्लोक आपण सुरुवात केली, त्याचा फक्त विचार आणि त्याचं भाषांतर पाहिलेलं होतं। स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्याच चक्षुर्चैवांतरे भुवो प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो। बाह्य शब्दादी विषयांना दूर करून 2 भुवयांच्या मध्यभागी डोळ्यांची दृष्टी ठेवून प्राण आणि अपान यांना ऊर्ध्वगती आणि अधोगती प्राप्त न होऊ देता त्यांना सम करून व नाकातच कुंभकाच्या द्वारा गमनशील करून असं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे। त्यावरती माऊलीने 1-2-3 ओव्या वापरलेल्या आहेत। माऊली अगदीच प्रत्येक अध्यायात प्रत्येक श्लोकाचं भाषांतर करत नाहीत। त्या श्लोकातला जो अगदी गाभा घटक आहे त्याच्यावरच त्यांनी भाष्य केलेलं आहे। प्रत्येक शब्दाचं भाषांतर माऊलीने प्रत्येक ओवीमध्ये केलेलं दिसून येत नाही। काही ओव्यांच्या मधून त्या श्लोकाला पेक्षा वेगळा विचार माऊलीने मांडलेला आहे। त्यामुळं इथं सुद्धा आपल्याला काही ठिकाणी तसं बघायला मिळण्याची शक्यता आहे। 27, 28 आणि 29 नंबरचे भगवद्गीतेतले जे श्लोक आहेत 5व्या अध्यायातील, तर माऊलीने त्याला फाटा दिलेला आहे तिथल्या त्या योगिक क्रियेला। त्यामुळे जास्त योगिक क्रिया त्यांनी इथं बोललेले नाहीत, कारण 6व्या अध्यायामध्ये आता सगळा योग सांगायचाच आहे। त्यामुळे इथं सांगताना माऊलीने वेगळ्या पद्धतीने त्याचं वर्णन केलेलं आहे। इथं वर्णन करताना म्हणतात की जो मुनी बाह्य स्पर्शादी विषय जे असतात, ज्या विषयामध्ये तात्पुरतं सुख मिळत असतं त्याला दूर सारतात, आणि आत्मसुख जे आहे, जे निरंतर आणि कायम टिकून असतं, जे सदा सर्व काळ असतं, जे दुसऱ्यावर अवलंबून नसतं, त्याला त्या सुखाचाच विचार करतात। ते सुख जे आहे ना ते इतरावरती अवलंबून नसतं, आणि बाह्य सुख जे आहे ते बाहेरच्या पदार्थावर अवलंबून असतं, म्हणूनच त्याला बाह्य म्हटलेलं आहे। बाह्य जे म्हणून आहे ते पराधीन असतं। ते कुणाला तरी सांगून कुणाकडून विचारून घ्यावं लागतं, कुणाकडे तरी लाचार होऊन जावं लागतं, कुणाकडे तरी त्याची मागणी करावी लागते, त्याला बाह्य सुख म्हटलेलं आहे। आणि इथं म्हणतात बाह्य स्पर्शादी विषयांना दूर करतात। ते कुठलाही बाहेरचा विषय आहे ज्या विषयातून सुख मिळतं त्या विषयांचा विचार करत नाहीत, तर दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून नासिकेतील प्राण आणि अपान वायू जे आहे ना त्याला सम करण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे दृष्टी स्थिर करणं ही योगिक क्रिया आहे। ध्यानामध्ये याचा उपयोग होतो। काही जण योग करणारे, योगासनं करणारे जे आहेत त्यांनी सुद्धा, काही जण प्राणायाम शिकवणारे सुद्धा आहेत की त्याही जास्त त्या नादाला कोण जास्त लागत नाही। राजयोग नावाचं स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक वाचनात आलं, त्यामध्ये ते म्हणतात असा कुंभक वगैरे अधिक काळ करून जर ब्रह्मचर्य नसेल आणि जो संसारिक आहे किंवा गृहस्थाश्रमी आहे त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे कुंभक करून, तर कुंभकाचा परिणाम मेंदूवरती होतो। त्यासाठी विविध जी पथ्यपाणी पाळली जातात ती पाळली जात नाहीत गृहस्थाश्रमामध्ये। काय खायचं, त्याचं आचरण विहार, त्याचा आहार विहार या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत। त्याप्रमाणे जर गेला तर त्याला अनुभव येणार आहे। एवढ्या अवघड अशा योगिक प्रक्रियेमध्ये न जाता साधीसुधी भगवंताच्या नामामध्ये आणि भक्तीमध्ये जो आनंद आहे तो आनंद सोडून हेच का करत बसावं, असं विचाराने पुढे 12व्या अध्यायात माऊलींनी मांडलेले आहेत। आणि योगाला दुर्लक्ष करा म्हणतात। योगाने जरी
त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव येत असला तरी तो कठीण आहे, म्हणून त्याच्या नादाला लागू नये. इथं वर्णन केलेलं आहे की स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्याच, जे बाहेर असलेलं जे सुख आहे, विषय आहे, त्यांना तो दूर करून भ्रुवरमध्ये म्हटलेला आहे. म्हणजे दोन भुवयांच्या मध्ये प्राणापान समो कृत्वा नासाभ्यांतरचारिणो, म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये आपली दृष्टी स्थिर करणं. यामध्ये असंही म्हणतात की दोन्ही भुवयांच्या मध्ये दृष्टी स्थिर केल्यामुळं ही सुषुप्ना नाडीचं केंद्र आहे, किंवा त्याला आज्ञाचक्राचा भाग मानलेला आहे, म्हणजे मधल्या टोकाला. काही ठिकाणी आता जे ब्रह्माकुमारी वगैरे ती सांगताना म्हणतात आत्मा इथं आहे, इथं आहे असं दाखवतात. वास्तविक आपल्या या अद्वैत तत्वज्ञानाला, वेदांत शास्त्राला असं आत्म्याचं ठिकाण दाखवणं ते त्या तत्वातच बसत नाही. कारण त्याला तर्क तरी काहीतरी सांगता आला पाहिजे की इथं आहे म्हणजे पायात नाही काय, असा अर्थ त्यातमध्ये होतो. म्हणजे डोक्याच्या ठिकाणीच तो आहे का, याचा अर्थ फक्त जिथं आज्ञाचक्र आहे की जिथून सगळ्या शरीरावरती नियंत्रण ठेवलं जातं, आणि ते जर आज्ञाचक्र जर ताब्यात आलं तर त्या एखाद्या मुनीला एखादं ब्रह्मतत्वाचा अनुभव यायला काही हरकत नाही, असं योगिक क्रियामध्ये सांगितलेलं आहे. पण बरेच वेळा आपले जे संत जे आहेत, या संतांनी मात्र कधीही त्या योगाचा उदो केलेला नाही. कारण त्यांना माहिती आहे की यामध्ये जाऊन लोक वेडे होण्याची शक्यता आहे. काही जणांना असा प्रकार घडतो. मध्यंतरी एक साधक आले होते, आपल्याच परिवारातील आहेत, आणि त्यांच्या बहिणीने कुठंतरी कुंडलिनी जागृत करण्याचा कुणाकडून तरी म्हणे जागृत केली होती, आणि त्या वेड्या झाल्यात. आता त्या वेड्यासारखं वागतात घरामध्ये, असं त्या इथं सांगत होता. आणि काकांना बोलल्या की तुमच्यासमोर आम्ही आणतो, त्यांना जरा सरळ करताय का बघा. काका म्हणजे ज्याने ते केलंय त्यांच्याकडेच घेऊन जावं आणि त्यांच्याकडून ते सरळ करून घ्या. वास्तविक याचा संबंध आपल्या आत्मज्ञानाशी नाही आहे फारसा, पण आपण काहीतरी वेगळ्या क्रिया करत बसतो आणि त्यातून असा हे प्रकार घडतो. योगासनं करावीत, प्राणायाम करावेत, पण केवढे आणि कोणते याचा विचार गृहस्थ आश्रमासाठी प्राणायाम कोणते आहेत ते बघायला पाहिजे. आपण म्हणतो ना गरोदर असणाऱ्या स्त्रियांसाठीची योगासनं कशी वेगळी असतात, तसाच प्रकार आहे की गृहस्थाश्रमी जे आहेत त्यांच्यासाठी वेगळी योगासनं असणारच आहेत, आणि जे खरंच संन्याशी आहेत त्यांच्यासाठी वेगळी योगासनं असतील. म्हणून इथं जो शब्द प्रयोग वापरलेला आहे याचा प्रयोग करून पाहू नये असं संतच सांगतात. ज्यांना त्याचा अनुभव आहे त्यांनी करावा. फक्त इथे एक मुख्य विषय वापरलेला आहे की विरक्ती ज्यावेळी यावी लागते असं माऊली बोलतात. म्हणून माऊलींच्या ओव्यांचा आधार घेऊन याचा आपण विचार करूया. पहिली ओवी 151 नंबरची ओवी आहे बघा, की जी बाह्यस्पर्शातून ज्या सुखाचा अनुभव येत असतो तो फार काळ टिकत नाही. कारण सगळी सुख जी आहेत ती सापेक्ष सुख आहे. निरपेक्ष सुख फक्त आत्म्याचं आहे. निरपेक्ष शब्दाचा आहे अर्थ जे सुख कशावरही अवलंबून नसतं त्याला निरपेक्ष सुख म्हणतात. व्यक्ती, वस्तू, परिस्थिती यावरती ते सुख अवलंबून नसतं, म्हणून त्याला निरपेक्ष सुख म्हटलेलं आहे. आणि सापेक्ष सुख म्हणजे जे या सुखाला कशाची तरी गरज पडते. कोणतरी माझ्या समोर लागतं बोलायला, मग मला बरं वाटतं. नाही बोलायला कोण नसेल तर मला असं मोकळं वाटतं. काही जण म्हणत असतात बघा, अमुक वस्तू मला वापरावी लागते नाहीतर मला असं चलबिचल झाल्यासारखं होतं. अमुक ठिकाणी मला झोपावं लागतंय नाहीतर झोप येत नाही. ही सगळी सापेक्ष सुखाची उदाहरणं आहेत. आणि इथं जर मुनी असा शब्द जो वापरलेला आहे तो त्यासाठी आहे. म्हणून माऊलींनी जे बोललेलं आहे ते सुख जे आहे ते सुख आत्म्याच्या सुखाबद्दल ते बोलतात. त्यासाठी योगिक प्रक्रियाद्वारे म्हणजे हे बाह्य सुखच आहे तसा विचार केला तर. ध्यानातलं सुख जे आहे, समाधीतलं सुख जे आहे ते सुख सुद्धा फार काळ टिकत नाही. याचं वर्णन परमपूज्य काकांनी सुद्धा एकदा आपल्या प्रवचनातून दिलेलं आहे. जुन्या काळातली गोष्ट सांगतात ते राजा दिलीप हा जो प्रभू रामचंद्रांच्या त्या वंशामध्ये होऊन पूर्वी गेला की त्याचं उदाहरण देतात की ते समाधी लावलेले दोघे म्हणे उठलेच नाही. आणि जेव्हा तो वाडा पडला अनेक हजारो वर्ष उलटून गेली तरी ते त्या खांबाला टेकून तिथंच बसलेले होते. आणि नंतर वशिष्ठाने म्हणे त्यांना काहीतरी मंत्र उच्चार करून आणि जल शिंपडून त्यांना जागं केलं. पण त्यावेळी ठरलं तर म्हणे त्या राजाजवळ जो कोणी समाधी लावेल त्याला 1000 सुवर्ण मुद्रा दिल्या जातील. आता जेव्हा वशिष्ठाने हजारो वर्षानंतर त्या दोघांना जागं केलं तेव्हा ते उठल्याबरोबर म्हटले आमच्या सुवर्ण मुद्रा कुठं आहे. याचा अर्थ असा आहे की कित्येक दिवस समाधीमध्ये राहून सुद्धा प्रपंचाची आसक्ती सुटेल याची गॅरंटी देता येत नाही.
म्हणून प्रपंचाची आसक्ती सुटायला प्रपंचच खोटा वाटायला लागतो, त्याशिवाय ते कळणं आसक्ती सुटेल कशी सांगा बघू. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीतला दोष दिसायला लागला तर तो म्हणजे नकोच मला, मी टाकणार. कारण साखर जास्त खाली की माझी शुगर वरती वाढते. एकदा समजलं तो म्हणतो मी साखरेचा त्यागच करणार, त्याला कोणी सांगावं लागत नाही, तो टाकूनच देतो. तसं या विषयामधलं आणि प्रपंचामध्ये दोषच दिसायला लागतात. नाही दोष दिसले ना तर का सोडेल तो सांगा बघू. म्हणून प्रपंच गोड वाढतो आणि परमार्थ गोड असून कडू लागतो, असं वर्णन माऊलीने एका ओवीमध्ये केलेलं आहे. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, असं वर्णन माऊली करतात. याचा अर्थ असा आहे, प्रपंचातलं सुख अंतिम कडवटपणा देणार आहे आणि ह्यातलं सुख जे आहे ना, परमार्थाचं सुख, हे कदाचित सुरुवातीला तप करून, यज्ञ करून किंवा आणखीन उपवास तपास करून, तीर्थयात्रा करून, ध्यान धारणा सगळ्या करून, त्रासातून शेवटी गोड वाटणीला येत असतं. शेवटचा दिवस गोड व्हावा असं तुकाराम महाराज म्हणतात. मी यासाठीच केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस कशाने गोड होईल तर अगोदर साधनेचे कष्ट घेतल्यानंतर. इथं वर्णन माऊली तसेच करतात. प्रपंचाबद्दलची आसक्ती केव्हा सुटेल तर प्रपंचाचं स्वरूप जाणून घेऊनच. कसं जाणायचं? संतांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तसं जाणून घ्यायचं. भगवद्गीता किंवा ही प्रस्थानतरी आहे, उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे, किंवा ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा आणि नाथांचं भागवत, किंवा दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक, तीनचा गट आपण बोलायला लागलोय बरं का. जो आपल्या परंपरेमधून परमपूज्य काकाने हाताळला, अनुभवला आणि आपल्याला सांगितलं, हे 3 गट आपण सांगितले. आता 9 गोष्टीबद्दल आता बोललो आपण. म्हणजे दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक हे 3 ग्रंथ आहेत समर्थांचे. याला प्रस्थानतरीच म्हणतात. वारकऱ्यांची एक प्रस्थानतरी मानलेली आहे आणि ती म्हणजे तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी आणि नाथांचं भागवत याचा अभ्यास करावा. दुसरी प्रस्थानतरी वेदांताची आहे, ती थोडीशी कठीण आहे, वैचारिक लोकांसाठी मांडलेली जी आहे ती प्रस्थानतरी अशी आहे की भगवद्गीता, उपनिषद, दश उपनिषद आणि ब्रह्मसूत्रे, ज्यावर तिन्हीवरी काकांनी भाष्य केलेलं आहे. या 3 प्रस्थानतरीवरती भाष्य आहे आणि त्या 3 प्रस्थानतरीवरती परमपूज्य डॉक्टर काकांचे गुरु त्यांनी त्या वारकरी संप्रदायाच्या 3 याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आणि काकाने परत हे जे समर्थांचे जे 3 आहेत त्याच्यावर काकाने परत भाष्य केलेलं आहे. म्हणजे समर्थांचा दासबोध, समर्थांचा आत्माराम आणि समर्थांचा मनोबोध, तिन्हीवरही काकांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. आणि परमपूज्य खंदारकर महाराजांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, तुकारामाचा गाथेचं भावदर्शन आणि भागवत भावदर्शन, एकनाथी भागवत भावदर्शन, ही 3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. म्हणजे कशा प्रस्थानतरी आहेत बघा. ही एक वाट करून दिली आहे आणि मळलेली वाट आहे. आपले गुरु ज्या वाटेनं चाललेत ती वाट मळलेली आहे. आपल्याला म्हणतात, या माझ्या मागावून, मी या मार्गावरून गेलो. तुम्हाला यातलं कुठलं झेपते ते घ्या. वेदांताची प्रस्थानतरीचा अभ्यास करायचा आहे. बुद्धी चिकित्सक आहे, वेदांताच्या प्रस्थानतरीचा अभ्यास करा. जर भक्तीचा आणि भावाचा आणि तुमचं इमोशनल असं चित्त जर असेल, अत्यंत संवेदनशील चित्त असेल, तर भक्तीचा विचार हा वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि इकडं सुद्धा समर्थाने दिलेली जी आहेत गोष्टी, त्या सुद्धा तशाच भक्तिभावाच्या आणि वेदांताचं सगळं मिक्स रूप त्यामध्ये आहे. तरी आमचा कुठल्या तरी एका ग्रंथाचा अभ्यास करावा, 3 ग्रंथांचा करावा, 9 करावा, काही हरकत नाही. परंतु विचार मुख्य काय आहे की मला प्रपंच हा मिथ्याच वाटला पाहिजे. मग कुठंपर्यंत त्याचा अभ्यास दृढ व्हायला पाहिजे? प्रपंचाचं मिथ्यात्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. आणि त्याचा विचार जो ग्रंथात वाचला तोच आपण आपल्या संसारात लागू करून घेतला पाहिजे. हे जे माऊलींनी सांगितलेलं आहे समर्थाने, इथं बरोबर आता मला माझ्या मुलांच्या बाबतीत, नातवंडांच्या बाबतीत लागू पडलं बघा, असं कळलं पाहिजे. आणि खरंच संत म्हणतात ते बरोबर आहे असं जर असं चिंतन झालं की मग मिथ्यात्व या लागते, त्याशिवाय येत नाही. एक वेळा नुसतं वाचन राहिलं तर वाचनाच्या स्तरावरच राहते. ते फक्त वाचायचं, ऐकायचं, बोलायचं, कुणाला तरी प्रवचनं द्यायची, एवढ्या स्तरावर राहतं. पण जेव्हा ती साधना आपण प्रपंचामध्ये वापरायला चालू करतो, अभंग वापरायचे, ओव्या वापरायच्या, माऊलींनी सांगितले असतं ना, मग ही ओवी इथं लागू पडते बघा माझ्या आयुष्यामध्ये, तर त्या आयुष्यामध्ये आपल्याला लागू करून घेतली पाहिजे. याला अशा पद्धतीनं
या मार्गाने जर आपण वाटचाल करायला लागलो तर साधनेला एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त होतं. साधना जी असते एका उंचीवर, काकाने त्याला स्तर म्हटलेला आहे, एका उंचीवर तो साधक जातो. जेव्हा असं प्रायोगिक तत्वावर आणि थेरी पकडून दोन्ही पद्धतीने त्याचं जर चिंतन सुरू झालं ना, तर नुसतं प्रयोग करून चालत नाही. प्रयोग करायला माहिती नको का? माहिती करावी. नुसती माहिती काय करायची, प्रयोग नाही केले तर. दोन्ही मुद्दे बघा, म्हणून थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. नुसत्या एकानं चालणार नाही ते. म्हणून वाचलं, ग्रंथ वाचले, पण प्रॅक्टिसमध्ये नसेल तर ग्रंथ. म्हणून एखादी साधना जी असते ती पहिल्यांदा शास्त्राभिमुख होते. नंतर वाटतं भगवंताच्या प्राप्तीसाठी मी साधना करतो आणि भगवंताच्या काही गोष्टीचा अनुभव सुद्धा यायला लागतो. त्यावेळी ती ईश्वराभिमुख साधना होत असते. पण शेवटची साधना जी आहे, जी शास्त्राभिमुख पूर्वी होती, नंतर ईश्वराभिमुख झाली, ती आता जीवनाभिमुख व्हावी अशी अपेक्षा परमपूज्य काकांनी ग्रंथामधून मांडलेली आहे. आपणही तसंच केलं पाहिजे. ते सगळं तत्वज्ञान जीवनात उतरवता आलं पाहिजे, नाहीतर ते शून्य आहे. ज्याला कळलं त्यानं वापरलं नाही त्यालाही शून्य, आणि ज्यानं वाचलं नाही आणि कळलंच नाही त्यालाही शून्य. बघा, कळलं, समजलं, शास्त्र वाचलं, समजलं, वापरलंच नाही तर त्याला दर्जा काय आहे सांगा बघू? काहीच नाही. आणि समजा कुणी वाचलंच नाही तर वाचलं नाही तरीही शून्य. दोन्हीचा अर्थच काय घेता येतो? विवेक चुडामणी मध्ये श्लोकच आहे बघा, शास्त्राधीस तू निष्फला. शास्त्र वाचून त्याचा वापर जर झाला नाही तर, म्हणून तो गोंदवलेकर महाराज सुद्धा अगदी पोत तिडकीने म्हणतात, खरा वेदांत कोणता? जो व्यवहारात उपयोगाला येतो तो. आणि खरा व्यवहार कोणता? जो वेदांताला धरून चालतो तो. एक वाक्य फार महत्वाचं आहे आणि कायम लक्षात ठेवण्यासारखं आहे. वेदांत आणि व्यवहार याची सांगड घालता आली पाहिजे. ज्ञानेश्वरीने माझा संसार हे जुळवता आलं पाहिजे, नाही तर ज्ञानेश्वरीमध्ये राहील आणि माझा संसार जसा चालला आहे जन्मोजन्मी तसा चालतच राहील. माझ्यातले विकार तसेच राहतील आणि ज्ञानेश्वरीमध्ये केलेल्या विकारांचं वर्णन तिथंच राहील. यासाठी हे एक जे आहे प्रॅक्टिकल शास्त्र आहे बरं काय, प्रॅक्टिकल शास्त्र आहे. उगीच आपलं वाचायचं आणि सोडायचं, ऐकायचं आणि सोडायचं, एवढ्या त्यावरती राहत नाही. म्हणून आपण प्रपंचाचं सुधारणा करण्याची जी वृत्ती आहे ना, तीच वृत्ती हळूहळू कमी होत गेली पाहिजे. प्रपंचाचा विकास करणं, वाढवणं, एक्सपॅन्शन करणं ही डोकेदुखी आहे. हे जेव्हा समजायला लागेल ना तेव्हा एक्सपॅन्शन थांबतं. एक्सपॅन्शन थांबलं की धावाधाव थांबते आणि धावणं थांबलं की शांती प्राप्त होते. शांतीत त्याचं दर्शन होते, नाहीतर होणार नाही. हा सगळा गदारोळ आहे. पाहुणे पै गण गोत नातलं मित्र मंडळी, माझी प्रॉपर्टी, सोनं नाणं, कपडे, साड्या, सगळ्यामध्ये मी गुंडळून गेलोय आणि त्यामुळं माझंच मला डोकं वर काढता येईना, काय पाहता येईना, मला अनुभवता येईना या गदारोळामध्ये. म्हणून गलबल्या वेगळे परब्रह्म जाणावे समर्थांचं सांगणं आहे. गलबल्यापासून बाजूला झाल्याशिवाय आपल्याला याचा अनुभव येणारच नाही. इथं शब्द जो वापरला, आपण जरा विषयांतर झालं त्याच्याबद्दल, म्हणजे ह्या विषयाला सोडून जरासं बोललो, पण गरजेचं होतं आणि हळूहळू ते निघालं. इथं म्हणतात की प्रपंचाबद्दलची दृष्टीच आपली बदलली पाहिजे, नाहीतर अन्य काय उपयोग आहे? विषय आहेत हे मला जगवण्यासाठी आहेत फक्त, बाकी त्याचा उपयोग नाही आहे. आत्ता मी काय करतो, माझ्या वागण्यामुळं, माझ्या विकारामुळं विषयांचंच पोषण करायला लागलोय. विषय माझ्या पोषणासाठी उपयोगाचे आहे. झोप मला घ्यावी लागते, ती गरजेची आहे. म्हणून जर मी 9-9, 10-10 तास झोपायला लागलो तर काय अर्थ प्राप्त होणार आहे का त्याला? काहीच नाही. म्हणजे विषय मला खायला लागला, हा त्यातनं मुद्दा निघतो. विषय जर मला खायला लागला, अन्न खायचं केवढं, तर एवढं मोजकं खायला पाहिजे. त्यासाठी केवढं मोजकं ते त्याचं वर्णन शास्त्रानं करून दिलेलं आहे. त्याच्या पलीकडे जर खायला लागला आणि खाईतच सुटायला लागला तर व्हायचा दुष्परिणाम तो होतच राहणार ना. आणि कसली साधना होणार आहे त्यांच्याकडून, त्या व्यक्तीकडून? काही साधना होत नाही. झोप आणि खाणं या पलीकडे काय नाही. झोपायचं, उठायचं आणि खायचं आणि परत झोपायचं, अशी खूप मंडळी आहेत बरं काय, अगदी खूप मंडळी. आणि म्हणतात आम्ही आता नैष्कर्मी झालो, आता प्रपंचात काय नाही, निवांत आहे. कसला निवांत आहे कोणाला माहिती? हे मूढ अवस्था म्हणायची, चित्ताची मूढ अवस्था, फक्त घन अज्ञान, या पलीकडे काही नाही. म्हणून इथं माऊली बोलतात की त्या ओळीमध्ये, तरी वैराग्याची ने आधारे जी विषय दौडूनी बाहेरे, शरीर एकंदरे केले मन. एकंदरे म्हणजे एकाग्र, जे मन आहे वैराग्याच्या बलाने अंतःकरणाच्या बाहेर विषयांना घालवून अभ्यासाने
बलाने देहातच प्रमाण, संशय, भ्रम, विकल्प, स्मृती, निद्रा अशा विक्षेपात्मक वृत्तीसह मनाला एकाग्र केले. हे सगळे विक्षेप मनातून घालून टाकले की त्याच ठिकाणी तो मन एकाग्र करू शकतो. पण त्यासाठी आधार कुणाचा घ्यायचा? माऊली बोलतात वैराग्याची आधार आहे. वैराग्य शब्दाचा अर्थ आहे आपल्याला समस्त संसाराबद्दल मिथ्यात्वच यायला पाहिजे, अनित्यत्व असलं पाहिजे. 15व्या अध्यायामध्ये माऊलींची उभी आहे. ते काय म्हणतात? संसाराया समजता जाणी जे अनित्यता. संसार कसा आहे? अनित्य आहे. जाणी जे अनित्यता मग वैराग्य दवडिता पाठी लागे. आपल्याला वैराग्य यावं, आसक्ती प्रपंचाची जावी असं जर वाटत असेल तर काय उपाय बघा सांगितला. समस्त संसाराकडे बघताना सगळं नाशिवंत आहे आणि मग त्याचा उपयोग काय? माझ्या व्यवहारापुरता त्याचा उपयोग मी करून घेईन, बाकी सगळं नशिवंत आहे. असा विचार जर दृढ झाला तर वैराग्य प्राप्त होतं. आणि माऊली तरी म्हणतात विषयांना अंतःकरणाच्या बाहेर हकलून लावतात. हे जे मुनी जे आहेत ना, ते मुनी त्या विषयांना हकलून लावतात आणि वैराग्याचा आधार घेतात. म्हणून वैराग्याच्या आधाराशिवाय समस्त संसाराला काय प्राप्त होत नाही? मिथ्यात्व प्राप्त होत नाही, नित्यत्व प्राप्त होत नाही. म्हणून जर संसार जर समस्त मिथ्या वाटायचा असेल तर त्यासाठी वैराग्य धारण करावं लागेल. आणि वैराग्यानंतर मिथ्यात्व येतं किंवा समस्त संसारामधले दोष पाहायला लागलं की आपल्याला तो टाकावासा वाटतो, टाकून जातात. ते माऊलींची फार सुंदर उभी आहे, 15व्या अध्यायात आहे. जे विषय रांधली रससोय ते जेवणारा ठावची होय, तो ताटची सांडूनी जाय जियापरी. तिथंच आहे. तैसे संसाराया समजता जाणी जे अनित्यता मग वैराग्य दवडिता पाठी लागे. 2 ओव्या पाठोपाठ आहेत. मला वाटतं 39-40 नंबरची 15व्या अध्यायातील ओव्या असाव्यात. पण काय वर्णन करतात बघा. ताट वाढलंय आणि ते ताट एकदम सगळं पंचपक्वानाचं समोर वाढलेलं आहे. वाढणारी माणसं प्रेमळ आहेत, ती वाढायला बसलेली आहेत. रांगोळी काढली, ताट पाट मांडलं, उदबत्ती सुगंधी लावलेली आहे, चांगलं संगीत लावलेलं आहे, लोक आग्रहाने घालत आहेत. त्या जेवणाचा सुगंध येत आहे, दरवळतोय आणि मला कडाक्याची भूक लागलेली आहे. किती सगळं जुळून आलंय बघा. मग जुळल्यानंतर ताटावर बसल्यानंतर त्याच्या कानात कोणतरी सांगितलं या जेवणामध्ये विष आहे. तर काय करेल? भूक लागली म्हणून खाईल? काय गोड लागते म्हणून खाईल? काहीच खाणार नाही. म्हणजे तृष्णा ठेवील का? नाही. आसक्ती ठेवील का? नाही. तर तो काय करेल? ताटची सांडूनी जाय जियापरी. काय म्हणतात? जे विषय रांधिली रस सोय. रांधिली म्हणजे स्वयंपाक तयार केला विष घालून, ते जेवणारा ठावची होय. जर जेवणाऱ्याला कळालं तरी तो ताटची सांडूनी जाय जयापरी, तो ताट टाकून देतो. तसं संसाराचं ताट समोर मांडलेलं आहे ते विषयुक्त आहे, दोषयुक्त आहे असं जेव्हा कळायला लागेल त्यावेळी तो संसार करायचा नाद करणार नाही. मग काय करेल? संसार कामापुरता करेल आणि काय करेल? इतर जे आहे त्याला प्राधान्य द्यायला लागेल. जे खरं सुख आहे त्याला कळलं संसारामध्ये सुख नाही आहे म्हणून पोटापुरते काम. तुकाराम महाराज काय बोलतात बघा. पोटापुरते काम अगत्य तो राम. राम कसा असायला पाहिजे? अगत्यानं घेतला पाहिजे. अगत्य म्हणजे काय? पहिला क्रम त्याचा असला पाहिजे दिवसातल्या आपल्या दिनचर्येमधला. पण आपण तसं करत नाही. दिनचर्येमधले आपले सगळे जे असतात ते प्रापंचिक सगळे असतात. आणि जमलं तर वेळ मिळाली तर देवपूजा, वेळ मिळाला तर ज्ञानेश्वरी, वेळ मिळाला तर रामरक्षा, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम. आज वेळच मिळाला नाही. पाहुणे आलेत ना, म्हणजे पाहुण्यांना पहिला क्रम दिला. मुद्दा हा आहे, आज जरा तब्येत बिघडली ना म्हणून आज उठलो नाही म्हणून नामच झालं नाही. कसं क्रम देतोय बघा आपण. झोपेला पहिला क्रम दिला. हे सगळं जे आहे हे क्रम बदलण्याची गरज आहे फक्त, बाकी काय करायचं नाही. माझा क्रम जो ठरला तो चुकीचा आहे, तपासला पाहिजे. मी कशाला पाहिलं प्राधान्य प्रायोरिटी दिलेली आहे, ती प्रायोरिटी चेक करणं फार गरजेचं आहे. जेव्हा अशी प्रायोरिटी बघतो ना, म्हणूनच समर्थ म्हणतात ना, प्रभाते शब्द महत्वाचा. प्रभाते मनी रामचिंतित जावा. संध्याकाळी नव्हे, दुपारी मन रामचिंतित जावा असं म्हटले नाही, कारण तिथं अगत्यता दाखवलेली आहे. पहिलं काम ते करावं असं माऊलीने सुद्धा तेच म्हणायचं आहे.
म्हणून वैराग्य जर प्राप्त झालं तर त्या वैराग्याच्या आधारानं हे ज्ञान टिकून राहतं. ज्ञान जे टिकत नाही त्याला कारण आहे आसक्ती आहे. आसक्ती आपल्याकडं आहे. वाचलेलं सगळं निघून जातं, काही लक्षात राहत नाही. का? संसाराबद्दलचं महत्त्व जास्त आहे. मुलाबाळांना, नातवंडांना, सगळ्यांना मी महत्त्व जास्त दिलंय. ते मला मोठे वाटतात, देव छोटा वाटतो त्यांच्यापुढे. मग देव आठवेल काय सांगा बघू? तीच मोठी वाटायला लागतात. आणि याच्या कारणामुळं आपल्याकडं ज्ञान टिकत नाही असं माऊली बोलतात. त्याची एक ओवी आहे बघा, विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगनेची नाही. ज्ञान टिकून राहत नाही. कशा वाचून? विरक्ती वाचून. विरक्त वाचून काही ज्ञानाशी तगनेचे नाही. हे विचारून ठेविले देवे, अशी ती उभी आहे. विरक्तीशिवाय ज्ञान टिकत नाही. विरक्ती नसेल तर आपलं जे भांडं आहे, प्राप्त करायचं भांडं आहे ना, त्याला छिद्र पडलेली असतात आणि त्यातनं ज्ञान ते वाहून जात असतं. रोज नाम घेतलं, वाहून गेलं. ज्ञानेश्वरी वाचली, वाहून गेली. का? त्याबद्दलची आसक्तीच अजून आहे ना प्रपंचाबद्दलची. आणि त्यामुळे चिंतन सारखं प्रपंचाचं, चिंतन सारखं विषयाचं. मुलांचं ह्यांचं कसं होईल, नातवंडांचं कसं होईल, माझ्या तब्येतीचं कसं होईल, ते नातलं काय ते बरे होतात का नाही, मग मी त्यांच्या आधारानं जगतोय, ते गेले तर मी काय करू. सतत सतत प्रपंचाची चिंता आणि चिंतन चालू असतं. हे चिंतन आणि हे चिंतन ज्यावेळी आपलं बंद होईल त्यावेळी तत्वचिंतनाला वेळ मिळेल, ब्रह्मचिंतनाला वेळ मिळेल. नाही तर कधी चिंतन करणार आहे? मी माझ्याकडे पाहतच नाही. आणि आत्मचिंतन कसं होईल सांगा बघू? माझं सगळं लक्ष जगाकडे आहे, जगातल्या घडामोडीकडे आहे, उलता पालतीच्या जगात घडतात त्याच्याकडे आहे, त्याच्यामध्ये प्रतिक्रिया देण्यामध्ये आहे. आपलं मत मांडण्यासाठी पुढे जाऊन आपण मत मांडत असतो जगातल्याबद्दलचा. माझ्याबद्दलचं माझं मतच अजून तयार झालेलं नसतं. आणि म्हणून ही गोष्ट सांगितलेली आहे. माऊली बोलतात, वैराग्याची आधारे, काय म्हणतो आपण? वैराग्याची आधारे जे विषय दौडूनी बाहिरे. जे प्रपंचाचे विषय आहेत ते त्यांनी हाकलून लावलेले असतात. कधी कधी मुलं त्रास देतात ना, सगळी खेळणी घरभर टाकलेली असतात आणि दंगा करत असतात सुट्टीच्या दिवशी, आणि आपल्याला वाचायलाच मिळत नाही. बरेच वेळा आपण म्हणतो नाम घ्यायचं आहे, मुलांना म्हणते चला सगळी बाहेर घालतो, आपण आतनं कडी घालतो, शांतपणे नाम घेत बसतो. तसा प्रकार आहे बघा. विषयांना दौडून बाहेर. बाहेर म्हणजे ते घर असते, हे पण घर आहे. ह्या घरात विषय जे बसलेले आहेत ना, त्यांना हाकलून द्यायचे आणि शांत बसायचं. आणि शांत बसल्यानंतर विरक्तीचा आधार घ्यायचा, वैराग्याचा आधार घ्यायचा. म्हणून माऊली म्हणतात, विषयात वैराग्य आल्याशिवाय, विषयाबद्दलचं वैराग्य आल्याशिवाय मन एकाग्र होतच नाही. कितीही प्रयत्न आपण करतोय. विषयाबद्दलची आसक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत विषयांचं चिंतन चालू राहतं. नाम घेताना, ध्यान करताना, तत्वचिंतन करताना विषयाचं चिंतन चालू असतं आणि त्यामुळं मन एकाग्र होत नाही. आणि इथं तरी म्हणतात, शरीर एकंदरी केले मन. मन एकाग्र हे मुनी जे असतात ते मात्र काय करतात? वैराग्याचा आधार घेतात आणि आपल्या अंतःकरणामधले समस्त जे विषय आहेत ते शब्दादी पंचविषयच आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. आणि काकानी, परमपूज्य काकानी सांगितलेले आहे, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा हे आणि पैसा 5 विषय ते वेगळे नाही. यामध्ये माझी गुंतवणूक फार आहे. माझी चित्त तिथं गुंतून राहतं आणि या गुंतलेल्या चित्ताला तिथून आणून घ्यायला लागतं आणि एका ठिकाणी स्थिर करायला लागतं. लहान मूल कसं पळते, घरभर पळत असते आणि ती सारखं कुठेतरी जाईल, तिकडे पाणी कुठेतरी सांडेल, किंवा तिथं गरम चालू आहे शेगडी, त्या शेगडीला हात लावेल किंवा फॅनला हात लावेल, पळते, आणायचं ओढून तिथं बसवायचं. परमपूज्य म्हणतातही दृष्टांत देतात, तसं मन आहे. ते लहान बाळासारखं पळते, त्याला आणायचं ओढून आणि रामावर, कृष्णावर स्थिर करायचं. त्याला आपल्या बोधावरती स्थिर करायचं किंवा मूर्तीवरती स्थिर करायचं. जाऊ नकोस बाहेर म्हणायचं. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. 9व्या अध्यायामध्ये माऊली बोला, मन मना भव मद भक्तो मध्याजी मा नमस्करो. या श्लोकावरती भाष्य करताना माऊलींनी शेवटी 9व्या अध्यायामध्ये ती ओवी वापरलेली आहेत. मनाला माझं स्वरूप करावं लागतं, म्हणून हे मन एकाग्र होण्यासाठी या समस्त विषयाबद्दल आपल्या मनामध्ये अगदी वीट आलेल्याची भावनाच तयार व्हावी लागते. त्याशिवाय ते स्थिर होत नाही. नंतर जावं वाटते ना, उठावं, झोपावं वाटते, ध्यानाला बसूच वाटत नाही. आता उठा, जेवायला बसूया, आता उठा, मित्र बाहेर येतील, त्यांच्याशी गप्पा मारूया, चला आता मालिकेची वेळ झाली, आता उठा, नाम नंतर बघूया, आता मालिका बघूया पहिल्यांदा. कसं मन कसं फिरकतंय कसं बघा. हे सगळे विषय बाहेर घालवावे लागतात. त्यासाठी वैराग्यच हवं.
म्हणून वैराग्याचा आधार घेतला की प्रत्येक इंद्रियावर पहारा ठेवता येतो. प्रत्येक इंद्रियावर पहारा ठेवायला पाहिजे. तुकाराम महाराज सुद्धा तसंच म्हणतात बघा की आता आड उभा राहे नारायणा दया सिंधूपण साच करी. मी आणि माझी इंद्रिय, विषय आणि इंद्रिय यांच्यामध्ये तू उभा राहा विठ्ठला, असं म्हणतात तुकाराम महाराज. का तर ते दोघे एकत्र येतात आणि मला त्रास देतात. कोण कोण? इंद्रिय आणि विषय. खरंच त्यांची गट्टी आहे. म्हणून मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा असा श्लोक वापरला. तो त्यासाठीच भगवंताचा श्लोक आहे की जे एकत्र आलेत विषय आणि इंद्रिय की मग त्रास देतात. म्हणून तुकोबा विठ्ठलाला विनवणी करतात. आपण नेहमी मी नाम घेतोय असं म्हणू नये. नामाला बसण्यापूर्वी माझं नाम निरंतर व्यवस्थित पूर्ण व्हावं यासाठी त्या देवतेला अगोदर प्रार्थना करा. आपण करत नाही प्रार्थना. आपण म्हणतो मी करणार आहे, मी बसणार आहे, असं नाही. त्याच्या कृपेशिवाय त्याचंच नाम तोंडात येणारच नाही. त्याचीच कृपा व्हावी लागते. ज्याचं आपण नाम घेतो त्याची कृपा व्हावी लागते. कृपेसाठी नामच घ्यावं लागतं. काही दिवस नुसतंच नाम चालेल आणि कृपा काही दिवसांनी येईल आणि कृपा झाल्यावर नाम आपोआप चालेल. पहिल्यांदा नाम घ्यावं लागेल आणि नंतर नाम आपोआप चालेल जेव्हा त्याची कृपा होईल तेव्हा. म्हणून कृपाच व्हायला पाहिजे आणि कृपेसाठी नाम घ्यायला पाहिजे असा वर्णन आहे. आणि नामानं ते चित्त आणि मन स्थिर करता येतं. नामानं वैराग्य धारण होतं, करता येतं. वैराग्याचा आधार हा नामामुळं प्राप्त होत असतो. म्हणून इथं माऊली बोलतात प्रत्येक इंद्रियावर पहारा ठेवता आला पाहिजे. कानाच्या जवळ इथे एक पहारेकरी ठेवला पाहिजे. म्हणून देवालाच नेमा म्हणतात प्रत्येक ठिकाणी. त्याचं कारण ते आहे. देवाला जरी इंद्रियाचा स्वामी आहे ना, तो त्याला गोविंद म्हटले, त्याचं कारण ते आहे. गोविंद म्हणजे सगळ्या इंद्रियांचा स्वामी. मग इंद्रियांचा जर तो स्वामी आहे तर इंद्रियांना ताब्यात ठेवायला कुणाची मदत घ्यायला पाहिजे? त्याचीच मदत घ्यायला पाहिजे ना. त्याची मदत घेतली की इंद्रिय बरोबर काम करतात. कानानं काय ऐकावं ते तिथला पहारेकरी ठरवणार. कारण नसताना नको तो गोष्ट, नको ती बातमी कानात शिरता कामा नये. डोळ्यानं का पाहावं तर डोळ्याच्या समोर तो पहारेकरी असला पाहिजे की डोळ्यानं काय पाहावं. ह्या सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी असा पहारा देता आला पाहिजे. म्हणजे बाह्य विषयाचं चिंतन आपल्याला थांबवून अंतर्मुख होता आलं पाहिजे. अंतर्मुख होणं म्हणजे बाहेर जी बहिर्मुखता टाकता आली पाहिजे. बहिर्मुख म्हणजे जगाच्या सगळ्या उलतापालतीच्या नोंदी घेणं. सतत आपलं चित्त नोंद घेत असतं. अमुक ठिकाणी काय घडलं, तमुक ठिकाणी काय घडलं, सगळ्या ठिकाणच्या घडणाऱ्या गोष्टी त्याला चालू माहीत असतात. पण आपल्या चित्तामध्ये काय घडामोड चालू आहे याची त्याला खबर बात नसते. जो आपल्या चित्ताकडे पाहतो तो अंतर्मुख होतो. जो स्वतःचे दोष पाहून दुरुस्त करायला शिकतो तो म्हणायचा अंतर्मुख होणार आहे. आणि जो जगाचे दोष पाहतो तो जगाच्या दोषामध्येच अडकून बसतो आणि आपल्यात दोष नसतील तर त्यांच्याकडून घेतो आणि ते वाढवतो आपल्यातले दोष. आणि बरेच जण माणसं काय करत असतात, असे शाने मुनी जे आहेत ते स्वतःचे दोष पाहत असतात. भोला काय बुरा जो देखणे मै चला बुरा न मिले ना कोय. कबीर महाराजांचा एक दोहा आहे. ते म्हणतात वाईट गोष्ट पाहायला मी बाहेर पडलो, दोष पाहायला बाहेर पडलो, मला कुणातच दोष दिसले नाहीत. म्हणून मी कंटाळून घरी आलो आणि ध्यान लावून बसलो. त्यावेळी मला कळलं मुझसा बुरा नकोय, माझ्या इतका वाईट दुसरा कोण नाहीच असं मलाच कळलं. म्हणतात किती सुंदर दृष्टी प्राप्त करून घेतलेली असते संतांनी. बघा आमच्याकडं दोषदृष्टी असते, त्यामुळे बघताना समोरच्यांचे दोषच पाहतो आपण, चांगलं दिसतच नाही. आणि मुनी जे असतात, संत असतात ना, ते दुसऱ्याचं पाहतच नाहीत. असतील म्हणतात त्यांच्या प्रारब्धानं त्याचे दोष आहेत, माझ्यातच काय दोष आहेत ते तपासत असतात. हे माझ्याकडून होता कामा नये. एखादी चूक समोर घडली एखाद्या व्यक्तीची तर ही चूक जी घडलेली आहे वाईट आहे की माझ्याकडून घडता कामा नये असा तो खबरदारी घेतो, त्याची सावध होतो. हे सावध पण फार जपावं लागतं. परमार्थामध्ये आहे, व्यवहारामध्ये सुद्धा आहे. सगळ्या ठिकाणी बोलावं लागतं. म्हणून इंद्रियांच्या ठिकाणी पहारेकरीच असला पाहिजे. प्रत्येक इंद्रिया देऊनी कवाड हृदय भोगी माऊलींची एक उभी आहे. ती काय म्हणतात, इंद्रियांची दारं बंद करा आणि आतमध्ये आत्मसुखाचा भोग भोगा. केव्हा भोग भोगता येतो? इंद्रियांना बंद करून. डोळे बंद करायचे, कान बंद करायचे, त्वचेची संवेदना बंद करायची, सगळे जिभेला येणाऱ्या टेस्ट आठवायच्या नाहीत. पूर्वीचं खाल्लेलं आठवते ना कधी कधी, आणि पुन्हा ते करावं. त्यांच्या घरी गेलो की आपण म्हणतो पूर्वी परवादी बासुंदी फार छान केली होती, गेल्या वर्षी आम्ही आलो होतो ना तुमच्या वाढदिवसाला, आता तशीच करा.
किती दिवसाचं आठवते बघा, जीव आठवण ठेवते. ही आठवण आहे ना, हीच विषयाच्या चिंतन आहे. याच विषयाच्या चिंतनानं मन एकाग्र होत नाही. आठवण राहते विषयांची, खाल्लेली, बोललेली, सत्कारांची, प्रशंसेची, निंदेची, अपमानाची, मानाच्या, सगळ्या आठवणी हे चित्त गोळा करून ठेवतं. आणि हे गोळा केलेल्या चित्ताच्या सगळ्या आठवणी मला सारख्या बोचत राहतात. नाम घेऊ देत नाहीत, ध्यान करू देत नाहीत. 5 मिनिटं वाचायला बसलं, 1 पान वाचलं की कंटाळा येतोय. चला आता बंद करूया. त्यामध्ये मी सगळ्याचा रममान होत नाही. त्याला कारण ते आहे. म्हणून पहिल्यांदा कशावर प्रयोग करायचा ते आपण ठरवायला पाहिजे. बैठकीला बसायचं आहे ना, तर पहिल्यांदा हे विषयासनी दौडून घालवलं पाहिजे. काय म्हणतात, वैराग्याची ने आधारे जे विषयी दौडून बाहेर, यांना बाहेर हाकलून दिली पाहिजेत. ही छोटी छोटी मुलं दंगा करतात ना, तशी हाकलून देतो, तशी याला बाहेर हाकलून दिलं पाहिजे. मगच आपल्याला शांत बसताय. म्हणून बाह्य विषय जे असतात बरेच वेळा बाधत नाहीत, कारण आतलेच विषय बाधत असतात. बाहेरचं कुठलीही सृष्टीतली गोष्ट आपल्याला त्रास देत नाही बघा, अजिबात देत नाही. ती जेव्हा आत येऊन बसते ना, त्यावेळी आतनं त्रास सुरू होतो, बाहेरचा नसतो तो. कधी कधी माणसं जी असतात ना, ज्यांनी माझा अपमान काही दिवसापूर्वी केलेला होता, ते माणूस इथंच नसतंच, पण त्याची आठवण चित्तामध्ये असते. मग विषय बाहेरचे आहेत का? नाही, आतले आहे. म्हणून विषय दौडून बाहेर आहे म्हणतात. म्हणजे आतले विषय बाहेर काढले पाहिजे. बाहेरच्या विषयांचा आपल्याला त्रास होत नाही, आतल्याच विषयांचा त्रास होत असतो. आतले विषय जेव्हा निमूटपणाने गप्प बसतील ना, ते वैराग्याची आधारे माऊली बोलतात. त्यासाठी वैराग्यच पाहिजे. वैराग्य नसेल ना, हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने परमानंद योग्य जीव होती. आणखीन एक ओवी बघा माऊलींची कशी आहे ते. हे विषय वैराग्य, हे विषय वैराग्य कसं आहे, जे परमानंदाचं भाग्य. हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, जेने परमानंद योग्य जीव होती, जे ब्रह्मपदाला जाऊन पोचतील. आणि माऊली तेच सांगायला लागलेले आहेत. मुनी जे आहेत ते ब्रह्मपदाला पोचलेत, त्याचं कारण आहे हे जे विषयांचं वैराग्य त्यांनी अंगीकारलेलं आहे. आणि म्हणूनच ते तिथंपर्यंत गेले. म्हणूनच प्राणायामाचा उपयोग इथं आता जो सांगितला, भ्रूर मध्येच्या ठिकाणी दृष्टी ठेवा आणि त्या ठिकाणी मग काही वेळा मन स्थिर होतं. कारण प्राण जो आहे हे वायू आहे आणि वायूचा आणि मनाचा फार संबंध आहे. मन वायुतत्वाचं आहे. मनाला जर काबूत ठेवायचं असेल तर ते वायूला शांत करून मन शांत होतं. म्हणून प्राणायामाचा उपयोग काही वेळा होतो. म्हणून जास्त त्याचा उपयोग मात्र करत जर आपण बसलो आणि ज्या गुरूंच्या न सांगण्यावरून आपल्या मनानं प्राणायाम नको ते करायला लागलो ना, तर कदाचित आपल्याला शारीरिक हानी होण्याची शक्यता आहे, असं सगळ्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे. आपण आपल्याला जमत असतील तर त्याचा प्रयोग करून पाहावा. अशी भ्रूमध्ये दृष्टी ठेवता येते का? त्या ठिकाणी आणखीन संत सुचवतात एखाद्या नामाचा किंवा एखाद्या बीज मंत्राचा उपयोग, ओम सारख्या वापर करून त्या ठिकाणी प्राणायामाला उपयोग करून घ्यावा. प्राणायाम करताना एका बाजूने जेव्हा आपण इडा किंवा पिंगला नाडीनं श्वास घेतो आणि सोडतो, त्यावेळी घेताना नाम, सोडताना नाम, असं जर श्वासात नाम जर बसवलं तर प्राणायामामुळं होणारा जो धोका आहे मानसिक, तो थांबतो. कारण प्राणातलं जो नाम जात असतं ते नाम रक्षण करतं आपलं, ते आपल्याला बाजूला येऊ देत नाही. म्हणून त्या ठिकाणी नामाचा वापर करावा असं म्हणतात. हा सगळा प्रायोगिक भाग आहे. सगळं करावं असं संतांनी सांगितलेलं नाही. म्हणून साधी सोपी बाब जी आहे, भगवंताची भक्ती करावी, त्यालाच मोठेपण प्राप्त करून द्यावं, नामात राहावं. म्हणून इथं म्हणलेलं आहे प्राणायामाचा ध्यानासाठी थोडासा उपयोग होतो, पण पहारेकरी मात्र पाहिजेत. मात्र प्रत्येक ठिकाणी पहारेकरी पाहिजेत. तर पहारेकरी जर इंद्रियावरती बसले तर इंद्रिय जे जे म्हणती तेच का पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू. माऊलींनी धोक्याची सूचना देऊन ठेवलेली आहे. इंद्रिय जे जे म्हणतात तेच गा पुरुष करती, तीच व्यक्ती तेच करायला लागली तर तरलेची ना तरती विषय सिंधू. इथं गट्टांगड्याच खावं लागेल. अपमान किंवा त्या ठिकाणी मानहानी किंवा नुकसान याच बाबी आपल्या आयुष्यात घडायला लागतील. म्हणून इंद्रियांना बरळू नेदावी इंद्रिय म्हणतात. बरळू म्हणजे कशी वाटेल तशी भरकटू द्यायची नाही. खायच्या वेळी जिभेचा वापर सुरू झाला पाहिजे. इतर वेळी
जिभेला आठवण सुद्धा असता कामा नये की मी काय कधी काय खाल्लं होतं याची आठवण असता कामा नये. त्याच वेळी त्याला वापरावं. पायाचा वापर चालण्याच्या वेळीच वापरावा ना. इतर वेळी कशाला गंमत करत पायाशी बसायची आणि हाताशी करायची. डोळ्यांचा वापर पाहायचा असेल ना, जे महत्वाचं पाहायचं असेल तर. म्हणून घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. कसं वर्णन तुकोबाने केले बघा. वाचेला सांगितले घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येते धाव घेई राहे विठोबाची पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा. किती सुंदर अभंग आहे बघा. आपल्या प्रॅक्टिकल साधनेसाठी याचा खूप उपयोग होतो. पण वाचून सोडला तर उपयोग नाही बरं काय. वाचून आत्मसात केला आणि वापरायला लागलो की मग अभंग चांगला वाटायला लागतो. अन्यथा त्यात काय गोडी आहे शास्त्रामध्ये सांगा. एवढं शुष्क आहे शास्त्र, नाही वापरलं ना अगदी कोरडे पण आहे त्यामध्ये. इतर आता गायक जे प्रसिद्ध गायक होऊन गेले, कुणाबद्दल अपवादात्मक काही असतील, प्रसिद्ध गायकांनी इतके अभंग म्हणले म्हणून काय त्यांनी भक्तीनं म्हणलेले आहेत ते नाही. त्यांची गायकी सिद्ध करायची आहे त्यांना म्हणून म्हटलेले आहेत. काही अपवादात्मक असतील सुद्धा की ज्यांना त्यामध्ये तन मन त्यांनी अर्पण करून म्हटले असतील, तो भाग वेगळा. पण बरेच वेळा त्या ठिकाणी व्यापारी दृष्टी किंवा त्या ठिकाणी काय असतं लौकिक या सगळ्या गोष्टी दडून ते गायलेलं असतं. मग ह्या गायनामध्ये असेल का ते तसा नाही अभंग समजावून घेऊन नाही गायला आलं तरी चालेल. पण त्या अभंगाचं मूळ सूत्र, ओवीचं मूळ सूत्र समजावून घेता आलं पाहिजे. काही काळ थांबावं, विचार करावा आणि तो अभंग समजावून घ्यावा. म्हणजे हे विषयांना बाहेर काढता येतील, दौडून घालवता येतील आणि आतमध्ये शांतीचा अनुभव घेता येईल. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. एकाच ओवीचा आपण विचार करू शकलो. नंतरच्या चिंतनामध्ये उरलेल्या याच्यावरल्या 2 ओव्या राहिलेल्या आहेत श्लोकावरच्या. नंतरच्या टप्प्यामध्ये आपण पाहूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका